एकदा नवरा बायकोचं ना जोरदार भांडण झालं. इतकं जोरदार भांडण झालं, नवरा म्हणाला चाललो जीव द्यायला, निघालो. आता मला जगायची इच्छा नाही. रागा रागाने घरातून बाहेर निघाला. आता विहिरीत जीवच देतो. शेजारचे आले, म्हणे दादा जाऊ द्या, नवरा बायकोची भांडण होतच असते, थोडा राग शांत करा आणि संपवून टाका. नाही नाही, मला जगायची इच्छा नाही. बायको म्हणते मला माहितीये तुम्ही काय मरत. हसायला आलं तिकडं. बायको म्हणते मला खात्री आहे तुम्ही काय मरणार नाही. निघाला तावा तावानी, विहिरीवर येऊन बसलं. विहिरीवर बसलं, पाण्यात पाय टाकले. वाजलेले तेव्हा 12 बरं का दादा, 12 वाजले. शेजारचा माणूस वाटच बघत होता. अण्णा कधी जीव देत आहेत, आम्ही गावभर सांगून येतोय अण्णांनी जीव दिला. वाटच बघतोय. 12 वाजले, 2 वाजले, 4 वाजले. अण्णा विहिरीजवळच बसले. विहिरीत पाय टाकून पाणी हलवत बसले होते बरं. त्यातल्या त्यात 2-4 बिड्या, हा 2-4 बिड्या पण ओढून झाल्या. जीव काय दिला नाही. शेवटी 5 वाजले. अण्णा परत माघारी आले. घरी आले, दरवाजा वाजवला. अगं हे दार उघड. बायकोने दार उघडलं. ते तुम्ही आले. हा मग आलो ना. तुम्ही तर जीव द्यायला गेले होते. हो, जीवच द्यायला गेलो होतो. मग काय झालं, जीव देणारच होतो, पण असं झालं विहिरीतलं पाणी गढूळ होतं म्हणून मी जीव दिला नाही. विठ्ठला विठ्ठला. पार्वती आई साहेब म्हणाल्या, इंद्रा आमचे मालक हे विष प्राशन करणार नाहीत. भगवान शंकर म्हणाले, पार्वती